चंद्रकांत गोलंदाजी मार्गावर गोलंदाज गिरीशवाडी संघाकडून दत्ता नक्कीच पहिलाच बॉल मात्र गोलंदाजी मार्गावर दत्ता स्ट्राईकला असेल फलंदाज सचिन 2 षटकाची लढत असेल शेवटची मॅच कोणता संघ मात्र सुपर 4 मध्ये जाईल पहिलाच बॉल मिड ऑफला खराब क्षेत्ररक्षण मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला जातो तो रित्या धावा मात्र घेतल्या जातात त्या 2 खात मात्र ओपन केलं जातंय खरोंडवाडी संघाचं 2 या धाव संख्येने नक्कीच बॅटची लीडिंग एज रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे फलंदाज होईल बाद चंद्रकांत बॅक टू डग आउट नक्कीच त्यांची जागा मात्र चंद्रकांतची जागा भरून काढेल तो लक्ष्मण हा फलंदाज 2 धावा धाव फलकावर लावले गेलेत ऑनडाऊनचा फलंदाज असेल लक्ष्मण 2 बॉल 2 धावा धाव फलकावर लावल्या गेलेत खरोंडवाडी संघाच्या षटपीठ बॉल चेंडू होता निर्धाव चेंडू मात्र फेकला जातोय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते दत्ता या गोलंदाजाकडून धावफलक स्थिर 2 या आकड्यावरती नक्कीच स्टेट डाव चेंडू 1 धाव नक्कीच घेतली जाईल खरा मात्र क्षेत्ररक्षण तो रित्या धावा मात्र घेतल्या जातील त्या 2च्या मध्ये धावफलक पुढे जाईल 4 या आकड्यावरती पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील दत्ता या गोलंदाजाचे नक्कीच ऑफ साइडला चेंडू भिडकावलाय 1 धाव पूर्ण दुसरी धावचा प्रयत्न असेल 2 धावा मात्र सहजरित्या मात्र एकवटल्या जातात 2च्या मध्ये धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला दत्ता या गोलंदाजाचा 6 धावा धाव फलकावर लावल्या गेल्यात एक बाद
ब्लॉकरचा चेंडू खणून काढलाय स्वतः, मात्र गोलंदाज इथे एका षटकानंतर धावफलक 6 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतला होता, अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती, एकच धाव खर्च केली होती, तोच गोलंदाजी मार्कवर नरेश. स्ट्राईक एंडला असेल फलंदाज सचिन. नक्कीच दत्ताच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करावी लागेल नरेश या गोलंदाजाला. 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात एक षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच शॉर्टपिच चेंडू होता, पुरेपूर मात्र फायदा घेता आला नाही फलंदाज सचिनला. निर्धाव चेंडू फेकला जातोय. नक्कीच झेलची संधी असेल, झेल खाली क्षेत्ररक्षण मनोज, इथे मात्र कुठल्याही प्रकारची मात्र चुकी होणार नाही. फलंदाज बाद होईल सचिन. बॅक टू डग आउट. 2 बाद 6 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात करंडवाडी संघाच्या. अप्रतिम मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज नरेश. नेक्स्ट फलंदाज असेल प्रभाकर. 2 बाद 6 धावा धावफलकावर. चला सेमीफायनलचा सामना होईल. गोरेगाव बनाम धात्रीची वाडी असा सामना होईल. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर टोचून करण्यासाठी टोचून कक्षात यायचंय. गोरेगाव बनाम धात्रीची वाडी. नक्कीच एकदा पूर्ण. नक्कीच एकच धावा मात्र समाधान मानावे लागते करंडवाडी संघाला. एकच्या मधील धावफलक पुढे जाईल 2 बाद 7 या आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज नरेश. नक्कीच व्हाईट पंच एक अवांतर धाव नक्कीच स्कोर कार्डवर ऍड केली जाईल. एकच्या मधील धावफलक पुढे जाईल 8 या आकड्यावरती. नक्कीच ऑफ साइडला चेंडू भिडकावला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल खराब, मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावा 2च्या मदतीने पुढे जातील 10 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. गोलंदाज नरेशचे 10 धावसंख्या धावफलकावर. बॅटच्या रनांमध्ये चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा येईल लक्ष्मणच्या बॅटमधून. खणखणीत हा हँडसम षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 16 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल.
शेवटचा बॉल असेल 16 धावा फलकावर लावल्या गेले तर नक्कीच निर्धाव चेंडू फेकला जातोय. कुठेतरी बॅटच्या रनांमध्ये चेंडू आला असता तर नक्कीच सीमारेषा पार गेला असता. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. 16 धावा धावफलकावर लावल्या गेल्या तर षटक समाप्तीनंतर येणारे बॉल असतील 12-17 धावसंख्येची गरज असेल गिरेचवाडी संघाला. पंचांची जास्त बातचीत करू नये ना तर पॅनलच्या सामोरं जावं लागेल करोनावाडी संघाच्या प्लेयरला. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बारा बॉल 17 धावसंख्येची गरज. 16 धावसंख्या धावफलकावर लावले गेले तर प्रत्येकी ओव्हरमध्ये 8 ते 9 धावा मात्र कुठून काढाव्या लागतील. चला गोरेगाव संघाचा कर्णधार आणि दात्रीचीवाडी संघाचा कर्णधार गोरेगाव संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आहे. दात्रीचीवाडी संघाचा कर्णधार यायचंय. मित्रांनो उशीर लावू नका. सेमीफायनल पहिली खेळवली जाईल गोरेगाव बनाम दात्रीचीवाडी. 12 बॉल 17 धावसंख्येची गरज असेल गिरेचवाडी संघाला. इथे टॉचून मात्र केले जात आहे दात्रीचीवाडी बनाम गोरेगाव पहिली सेमीफायनल. नक्कीच गोरेगाव संघाने टॉचवर जिंकून प्रथमता मात्र फलंदाजी स्वीकारले. गोलंदाजीसाठी मात्र आमंत्रित ते म्हणजे दात्रीचीवाडी संघाला. चला गिरेचवाडी संघ जास्त उशीर लावू नका. सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायचे. सलामीची जोडी मात्र गिरेचवाडी संघाकडून एका साईडला असेल मनोज, त्यांच्या साथीला फलंदाज असेल विलास, गोलंदाजी मार्कवर करंडवाडी संघाकडून गोलंदाज किशोर असेल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज विलास, नॉन स्ट्राईकला असेल फलंदाज मनोज, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र खरोंडा संघाकडून पहिलाच बॉट मात्र फेच करताना फलंदाज विलास. 12 बॉल बनवायच्या त्या 17 धावा. पहिला चेंडू बॅटची लेंडिंग जेलची संधी असेल. जेल खाली स्वतः एसटी रक्षक. इथे मात्र फलंदाज होईल बाद. विलास पहिला झटका मिळतो तो गिरेचवाडी संघाला विलासच्या स्वरूपात. बॅक टू डगआउट.
नेक्स्ट फलंदाज असेल गिरेचवाडी संघाकडून नंदू. आता माझ्या स्ट्राईक एंडवर वन डाऊनचा फलंदाज असेल नंदू. 11 बॉल 17 धावसंख्येची गरज. शॉर्ट पिच बॉल भिडकावलाय. बॅटच्या रनर मध्ये चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. हा येईल नंदूच्या बॅट मधून. हाय क्वालिटी हाय हँडसम षटकार. नक्कीच नंदूच्या बॅट मधून हाय क्वालिटी षटकार आलाय. आता मात्र षटकाराने ओपन केलं जात आहे गिरेचवाडी संघाचं. येणारे बॉल असतील 10-11 धावसंख्येची गरज असेल. नक्कीच बॅटच्या रनर मध्ये चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय नंदूच्या बॅट मधून. 12 धावा फलकावर लावल्या जातात. आपल्यातून फलंदाजी पाहायला मिळते नंदू या फलंदाजाकडून. अजूनही 5 धावसंख्येची गरज असेल. 9 बॉल 5. गोरेगाव संघाने लगेच दातेरी संघाने लगेच तयारीत राहायचंय. नक्कीच बॅक टू बॅक तिसरा षटकार मात्र लगावत असताना फलंदाज नंदू ऑन फायर. नक्कीच इथे मॅन ऑफ द मॅच मात्र दिली जाते. ज्याने षटकार हॅट्रिक लगावली तोच फलंदाज नंदू ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चौथा संघ मात्र